धुळे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने धुळे महानगरपालिका भूमिगत गटार व भाजपा विरोधामध्ये आज तीव्र आंदोलन करण्यात आले। धुळे शहरामध्ये मोठा गाजावाजा करून भाजपाने भूमिगत गटारीचे काम सुरू केले, परंतु सदर गटारीच्या कामामुळे संपूर्ण शहरातील रस्ते खराब झाले। शहरातील देवपूर येथील SSVPS कॉलेज समोर गेल्या 4 वर्षापासून काम चालू आहे। 4 वर्षांमध्ये फक्त 15 फूट काम पूर्ण केले आहे। सदर कामामुळे 4 वर्षापासून रस्ता बंद करण्यात आला आहे। बंद रस्त्यामुळे ट्रॅफिक जाम होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे। या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक होऊन या महानगरपालिकेचं करायचं काय? यावेळी रस्ता रोको करून आंदोलन करण्यात आले। 5 वर्षापासून धुळे महानगरपालिका आणि भाजपाने भूमिगत गटारीच्या नावाने धुळे शहर वासिंचा छळ सुरू केलेला आहे। 5 वर्षापासून काम चालू आहे, पण कुठलाही फायदा या भूमिगत गटारीचा धुळेकर जनतेला झालेला नाही। 130 कोटी रुपये खर्च करून फक्त मलिदा खाण्याचं काम भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहताय की देवपूर मधला हा रस्ता जो आहे गेल्या 4 वर्षापासून बंद करण्यात आलेला आहे। 4 वर्षामध्ये फक्त जवळपास 30 ते 35 मीटरचं काम या ठिकाणी झालेलं आहे। रस्ता बंद असल्यामुळे, रस्ता खराब असल्यामुळे जवळपास वेळोवेळी ऍक्सिडेंट आणि अपघाताचे प्रमाण वाढलंय। या भागामध्ये वर्षभरात जवळपास 4 नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे। त्याला फक्त भाजपा आणि मनपा प्रशासन जबाबदार आहे। म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन केले आहे की जर लवकरात लवकर हे काम पूर्ण केलं नाही तर भाजपच्या पदाधिकारी आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत।